चला आता संच प्रकरणामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत ते पाहूया. संच ओळख, संचाचे प्रकार, व्यंगचित्रे, समान संच, उपसंच, विश्वसंच, पूरक संच, छेद संच, संयोग संच, संचातील घटकांची संख्या. आता जरा आठवूया. खाली काही चित्रे दिली आहेत. त्यामध्ये आपल्या परिचयाचे वस्तुसमूह आहेत. जसे की फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा, वह्यांचा गठ्ठा आणि संख्यांचा गट. वरील प्रत्येक वस्तुसमूहासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो. या सर्व उदाहरणात समूहातील घटक आपणास अचूक व नेमकेप्रमाणे सांगता येतात. वस्तूंच्या अशा समूहांना संच असे म्हणतात. आता हे समूह पहा ना. गावातील आनंदी मुले, वर्गातील हुशार मुले. समूहाच्या या दोन्ही उदाहरणांमध्ये आनंदी आणि हुशार या दोन्ही शब्दांचे अर्थ सापेक्ष आहेत. म्हणजे आनंदी वृत्ती व हुशारी या दोन्ही शब्दांचे अर्थ नेमकेप्रमाणे सांगता येत नाहीत. म्हणून या समूहांना संच म्हणता येणार नाही. आता पुढे काही उदाहरणे दिली आहेत. त्यातील कोणत्या समूहांना संच म्हणता येईल ते सांगा. 1. आठवड्याचे 7 वार. जसे की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे आहेत. तर या समूहांना संच म्हणता येईल. 2. एका वर्षाचे महिने. जसे की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे इत्यादी आहेत. तर ह्या समूहांना देखील संच म्हणता येईल. 3. वर्गातील शूर मुले. शूर या शब्दाचा अर्थ नेमकेप्रमाणे सांगता येत नाही. म्हणून या समूहाला संच म्हणता येणार नाही. 4. पहिल्या 10 मोजसंख्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आहेत. तर ह्या समूहाला संच म्हणता येईल. 5. महाराष्ट्रातील बळकट गड किल्ले. बळकट या शब्दाचा अर्थ नेमकेपणाने सांगता येत नाही. म्हणून या समूहाला संच म्हणता येणार नाही. 6. आपल्या सूर्यमालेतील ग्रह. जसे की मंगळ, बुध, पृथ्वी, गुरु इत्यादी आहेत. तर या समूहांना संच म्हणता येईल. आता हे जाणून घेऊया. संच सेट्स. ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. संचाला नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे A, B, C अप टू Z यापैकी इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षरे वापरतात. संचाचे घटक दाखवण्यासाठी A, B, C अप टू Z यापैकी इंग्रजी अक्षरे वापरतात. म्हणजेच कॅपिटल A इज इक्वल टू स्मॉल a, स्मॉल b, स्मॉल c इत्यादी. स्मॉल हे A हा संच कॅपिटल A चा घटक आहे. हे असे लिहितात आणि A हा संच कॅपिटल A चा घटक नाही हे दाखवण्यासाठी असे लिहितात. आता आपण संख्यांचे संच पाहू. कॅपिटल N इज इक्वल टू 1, 2, 3 डॉट 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 अप टू इन्फायनाइट. हा नैसर्गिक संख्या संच म्हणजेच
सेट ऑफ नॅचरल नंबर्स आहे. कॅपिटल W इज इक्वल टू 0, 1, 2, 3 अप टू इनफायनाईट. हा पूर्ण संख्या संच म्हणजेच सेट ऑफ होल नंबर्स आहे. कॅपिटल I इज इक्वल टू -3, -2, -1, 0, 1, 2 अप टू इनफायनाईट. हा अपूर्णांक संख्या संच म्हणजेच सेट ऑफ इंटिजर्स आहे. Q हा सर्व परिमेय संख्यांचा संच म्हणजेच सेट ऑफ रॅशनल नंबर्स आहे. R हा वास्तव संख्यांचा संच म्हणजे सेट ऑफ रियल नंबर्स आहे. आता संच लिहिण्याच्या पद्धती पाहू. त्यामध्ये 2 पद्धती आहेत. एक आहे यादी पद्धती आणि दुसरी आहे गुणधर्म पद्धती. प्रथम आपण यादी पद्धती म्हणजेच लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड पाहू. या पद्धतीत संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात व प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी 2 लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविराम देतात. यामध्ये क्रम महत्त्वाचा नसतो, पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक असते. उदाहरणार्थ 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच यादी पद्धतीने पुढील प्रमाणे लिहिता येईल. जसे कॅपिटल A इक्वल टू महिरपी कंसात 3, 5, 7, 9. वरती सांगितल्याप्रमाणे सर्व घटक महिरपी कंसात लिहिले आहेत आणि त्यातील प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी 2 लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविरामही दिला आहे. किंवा तेच आपण कॅपिटल A इज इक्वल टू महिरपी कंसात 7, 3, 5, 9 असेही दर्शवू शकतो. कारण यामध्ये घटकांचा क्रम कसाही असेल तरी चालतो, पण सर्व घटक दर्शवणे आवश्यक आहे. जसे रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच REMB असा लिहितात. येथे रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संचात RME ही अक्षरे एकापेक्षा अधिक वेळा आली असली तरी संचात ती एकदाच लिहिली आहेत. आता दुसरी पद्धती पाहू. गुणधर्म पद्धती म्हणजेच रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. या पद्धतीत घटकांची यादी न करता संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्या पुढे उभी रेघ काढतात. उभ्या रेघेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात. उदाहरणार्थ A इक्वल टू x उभी रेघ x belongs to n, 1 greater than x greater than 10. याचे वाचन आपण संच A चे घटक x असे आहेत की x ही 1 व 10 दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे असे करतो. उदाहरणार्थ b is equal to x उभी रेघ x ही 1 ते 10 मधील मूळ संख्या आहे. यामध्ये 1 ते 10 मधील सर्व मूळ संख्यांचा समावेश होईल. म्हणून b हा संच 2, 3, 5, 7 असा यादी पद्धतीनेही लिहिता येईल. Q हा परिमेय संख्या संच गुणधर्म पद्धतीने पुढील प्रमाणे लिहिता येतो.
Q is equal to P divided by Q हा असा आहे की P Q belongs to I आणि Q is not equal to 0. याचे वाचन P divided by Q या स्वरूपाच्या अशा संख्या आहेत की P ही कोणतीही पूर्णांक संख्या आणि Q ही शून्योत्तर पूर्णांक संख्या असेल. म्हणजेच शून्य सोडून दुसऱ्या पूर्णांक संख्या असतील. नमुना उदाहरणे. खालील उदाहरणात प्रत्येक संच दोन्ही पद्धतीने लिहिला आहे. डाव्या बाजूला गुणधर्म पद्धत आहे तर उजव्या बाजूला यादी पद्धती आहे. A is equal to X हा डिव्हिजन या शब्दातील अक्षरे आहेत. तर हे यादी पद्धतीमध्ये A is equal to DIVSON. इथे I हे अक्षराची पुनरावृत्ती झाली असल्याने ते अक्षर फक्त एक वेळाच घेतले आहे. दुसरे उदाहरण. B is equal to Y ही संख्या अशी आहे की y square is equal to 9. तर हे यादी पद्धतीमध्ये B equal to -3 आणि 3. म्हणजेच y square is equal to 9 तर y is equal to ±3. उदाहरण तिसरे. C is equal to Z ही 5च्या पटीतील 30 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. हे यादी पद्धतीमध्ये C is equal to 5, 10, 15, 20, 25. 5, 10, 15, 20 आणि 25 ह्या 5च्या पटीतील 30 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहेत. इथे प्रश्न आहे. पुढील सारणीतील रिकाम्या जागा भरून ती सारणी पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला यादी पद्धती आणि गुणधर्म पद्धतीमधील एक पद्धत दिलेली असेल आणि तुम्ही दुसरी पद्धत लिहायची आहे. A is equal to 2, 4, 6, 8, 10, 12, 14. म्हणजे ही गुणधर्म पद्धतीमध्ये कशी लिहिली जाईल हे पाहू आपण. A is equal to X ही 15 पेक्षा लहान समनैसर्गिक संख्या आहे. दुसरं उदाहरण. B is equal to 1, 4, 9, 16. B is equal to X ही 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या आहे. इथे 1 square is equal to 1, 2 square is equal to 4, 3 square is equal to 9, 4 square is equal to 16 पर्यंत संख्या 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या येतात. 4 नंतर 5 ही संख्या घेऊन बघू तर 5 square is equal to 25. 25 ही संख्या 20 पेक्षा मोठी आहे. म्हणून B is equal to 1, 4, 9, 16. C is equal to X ही इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहेत. आणि हे यादी पद्धतीमध्ये C is equal to A, E, I, O, U. इंग्रजी वर्णमालेमध्ये 5 स्वर तर बाकी उरलेले सर्व व्यंजन आहेत. D is equal to Y हा इंद्रधनुष्यातील रंग आहे. म्हणजेच D is equal to
इथे मी तुम्हाला एक क्लुप्ती देते. इंद्रधनुष्यातील रंग लक्षात ठेवण्यासाठी हे वाक्य लक्षात ठेवा. जाता नाही पाणी पी. म्हणजेच जावरून जांभळा, तावरून तांबडा, नावरून नारंगी, ही-वरून हिरवा, पावरून पांढरा, नी-वरून निळा, पी-वरून पिवळा. तर हे यादी पद्धतीमध्ये असे लिहिले जाईल. P equal to -2, -1, 0, 1, 2. हे गुणधर्म पद्धतीमध्ये P equal to x ही पूर्णांक संख्या अशी आहे की -3 greater than x greater than 3. म्हणजे x ही संख्या -3 पेक्षा मोठी पण 3 पेक्षा +3 पेक्षा लहान असावी. तर अशा 5 संख्या येतात. त्या -2, -1, 0, 1, 2 ह्या आहेत. m is equal to 1, 8, 27, 64, 125. हे गुणधर्म पद्धतीमध्ये m is equal to x हा धन पूर्णांकाचा घन आहे. आता सराव संच 1.1 सोडवण्यास घेऊ. प्रश्न पहिला. पुढील संच यादी पद्धतीने लिहा. त्यामधील पहिले एक्झाम्पल. समनैसर्गिक संख्यांचा संच म्हणजेच नॅचरल नंबर्स. नैसर्गिक संख्यांचा संचामध्ये धन पूर्णांक संख्या जसे की 1, 2, 3, 4 इत्यादी येतात. ते कॅपिटल N अक्षराने दर्शवतात. आता इथे समनैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये अशा संख्या येतील ज्या 2 ने भाग जाणाऱ्या असतील आणि ते कॅपिटल E ने दर्शवू. म्हणजेच वरील एक्झाम्पल यादी पद्धतीमध्ये लिहिताना कॅपिटल E is equal to 2, 4, 6, 8, 10, 12, 14 up to infinite असे लिहिता येईल. एक्झाम्पल दुसरे पाहू. 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. जसे की आपणास माहित आहे 2 ही एकमात्र अशी संख्या आहे की जी सममूळ संख्या आहे. म्हणजेच वरील संच यादी पद्धतीमध्ये लिहिताना a is equal to 2 एवढेच येणार आहे. एक्झाम्पल तिसरे पाहू. सर्व ऋण पूर्णांकांचा संच. इथे सर्व ऋण पूर्णांकाच्या संचामध्ये शून्यापेक्षा कमी असलेल्या पूर्णांक संख्यांचा समावेश होईल. म्हणजेच z is equal to -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8 up to infinite, -infinite. एक्झाम्पल चौथे. संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. जसे की आपणास माहीतच आहे म्हणून a is equal to सा, रे, ग, म, प, ध, नी. प्रश्न दुसरा. खाली चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहायची आहेत. त्यामधील पहिले एक्झाम्पल आहे 4/3 belongs to Q. आता हे शब्दामध्ये लिहिताना 4/3 हे संच Q चा घटक आहे
असे लिहिले जाईल. एक्झाम्पल दुसरे. -2 नॉट बिलॉंग्स टू n. हे शब्दामध्ये लिहिताना -2 हा संच n म्हणजेच नैसर्गिक संख्येचा घटक नाही. एक्झाम्पल तिसरे पाहू. p p ही विषम संख्या आहे. हे शब्दामध्ये लिहिताना संच p चे घटक p असे आहेत की p ही विषम संख्या आहे. आता क्वेश्चन तिसरा पाहू. कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहायचे आहेत आपणास. तर आपण पहिला संच घेऊ. A is equal to 1, 3, 5, 7, 9. हे झाले यादी पद्धतीमध्ये. गुणधर्म पद्धतीमध्ये तेच A is equal to x चे घटक x ह्या 10 पेक्षा लहान विषम संख्या आहेत असे लिहिले जाईल. दुसरा संच घेऊ. B is equal to तांबडा, निळा, पिवळा. हे गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिताना B is equal to x चे घटक x हे प्राथमिक रंग आहेत. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊन पाहू. यादी पद्धतीमध्ये C is equal to 1, 2, 4, 8, 16, 32, 64. हे गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिताना C is equal to x चे घटक x ही 2 ची असे घातांक आहेत की ज्याचे उत्तर 65 पेक्षा लहान आहे. म्हणजेच 2 चा शून्य घातांक 1, 2 चा 1 घातांक 2, 2 चा वर्ग 4, 2 चा घन 8, 2 चा चौथा घातांक 16, 2 चा पाचवा घातांक 32, 2 चा सहावा घातांक 64, तर 2 चा सातवा घातांक 128. क्वेश्चन चौथा. खालील संच यादी पद्धतीने लिहा. त्यातील पहिले एक्झाम्पल आहे भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. हे यादी पद्धतीमध्ये लिहिताना A is equal to चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन असे लिहिले जाईल. एक्झाम्पल दुसरे आहे कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. हे यादी पद्धतीमध्ये लिहिताना B is equal to COMPLENT असे लिहिले जाईल. यामध्ये बघा आता M आणि E ह्या अक्षरांची पुनरावृत्ती होत असली तरी संच लिहिताना ते फक्त एक वेळाच येईल. तिसरे एक्झाम्पल पहा. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. आता मानवाला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तर C is equal to कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा असे येईल. एक्झाम्पल चौथे. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो. तर हे यादी पद्धतीमध्ये लिहिताना D is equal to 2, 3, 5, 7,
11, 13, 17, 19 असे लिहिले जाईल. 5वे एक्झाम्पल पहा. पृथ्वीवरील खंडांचा संच. पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत. तर हे यादी पद्धतीमध्ये लिहिताना इज इक्वल टू आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका असे लिहिले जाईल. आता प्रश्न 5वा पाहू. खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. पहिले एक्झाम्पल पाहू. A is equal to 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. आता हे गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिताना कसे लिहू ते पाहू. A is equal to म्हणजेच x हा A चा असा घटक आहे की x is equal to n square. n हा नैसर्गिक संख्यांचा संच असून 1 is greater than equal to n is greater than equal to 10. दुसरे एक्झाम्पल पाहू. B is equal to 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. तर हे गुणधर्म पद्धतीमध्ये कसे लिहितात ते आपण पाहू. B is equal to x is equal to 6n. n हा नैसर्गिक संख्यांचा संच असून 1 is greater than equal to n greater than equal to 8. एक्झाम्पल तिसरे पाहू. C is equal to SMILE. हे गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिताना C is equal to x हा स्माइल या शब्दातील अक्षरांचा संच आहे. चौथे एक्झाम्पल पाहू. D is equal to रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. तर हे गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिताना D is equal to x हे आठवड्याचे वार आहेत. एक्झाम्पल 5वे पाहू. x is equal to AET. आता हे गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिताना x is equal to y हा असा घटक आहे की हा eat या शब्दातील अक्षरांचा संच आहे. यादी पद्धतीमध्ये लिहिताना घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो, पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक असते. इथे आपण सराव संच 1.1 चा शेवट करत आहोत. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.